शेतकऱ्यात सभा होते आणि ही सभा पण मतदानाच्या निमित्तानं होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक 4 वर्ष उशिरा लागली। 2022च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ही निवडणूक होणारी, ती निवडणूक काही आरक्षणाचे प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये जटिल झाल्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही निवडणूक पुढे ढकलली होती। 2022च्या फेब्रुवारी ऐवजी 2026च्या फेब्रुवारी मध्ये, म्हणजे 4 वर्ष उशिरा या निवडणुका होत आहेत। 4 वर्ष प्रशासक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद वरती होता। आटपाडी तालुक्यामध्ये अमर्ष बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीच्या जागा लढवते। सर्वांचं लक्ष आहे आटपाडीत काय होणार, जिल्ह्याचं लक्ष आहे कुणाच्या सीटा निवडून येणार। त्यामध्ये निंबवडे गटाकडे लक्ष लोकांचं जास्त आहे, करगणीकडे आहे, दिगंचीकडे जास्त आहे। तशीच परिस्थिती खरसुंडी गटाची आहे। करगणी जिल्हा परिषद गट म्हणलं तर पहिला विषय पुढे येतोय शेटपळ्यात काय होणार, तडवळ्यात काय होणार, पाथरीवाडी कुणाच्या बाजून आहे, माळेवाडी कुणाच्या बाजून आहे, यपावाडीत काय होणार, खांजोडवाडीत काय होणार, मासाळवाडी लेगरेवाडीत काय परिस्थिती आहे, आंबेवाडी बोंबेवाडी नव्याने इकडे आले, पिंपरी खुर्द आलंय, माडगुळे या गटात आलंय, तिथली परिस्थिती काय आहे अशी चर्चा सुरू आहे सगळीकडे। करगणी सारखं मोठं गाव आहे, मग त्या गावात 8,000 मतदान आहे, तिथं काय होणार आहे, अशा चर्चा पारापारावरती रंगलेल्या आहेत। तर हे राजकारणामध्ये होत राहतं। आज तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बापूसाहेब 10 मिनिटात इथं पोहोचतायत। पतंगराव गुरुजी आहेत, माननीय तानाजी मामा आहेत, पंचायत समितीचे माजी उपसभापती, आपले उमेदवार आहेत दादासाहेब मरगळे, जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, जे मार्केट कमिटीचे सध्या डायरेक्टर आहेत, तडळे गावचे माजी सरपंच होते, आपले सर आहेत पाटील सर, जे पंचायत समितीला उमेदवार म्हणून आपल्या गावातून उभे आहेत, पत्रकार मित्र आहेत। मला जास्तीचं बोलायचं नाही, पण शेटपळेकरांना खरं तर मला काही प्रश्न विचारायचे आहेत। तालुक्यातली काही मोठी गावं आहेत, आटपाडी नंतर दिगंची आहे, करगणी आहे, खरसुंडी आहे, निंबवडे आहे आणि शेटपळे आहे। ही जी मोठी गाव आहेत, लोकसंख्येनं मोठी आहेत, मतानं मोठी आहेत। शेटपळे गावातली लोक स्वाभिमानी आहेत, स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता या लोकांच्या मध्ये। तालुक्यातली लोक म्हणतात, आणि ती गोष्ट खरी की बंडखोर विचाराचे लोक आहेत, अन्याय झाला तर सहन करण्याचा स्वभाव हा शेटपळे गावातल्या लोकांचा नाही। ही आटपाडी तालुक्यात मी राजकारणात आलो तेव्हापासूनची चर्चा आहे, अगोदर काय असेल मला माहित नाही। म्हणजे बाबा ही लोक खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणणारी लोक शेटपळे गावात आहेत अशी संपूर्ण परिसरात चर्चा आहे। पण गेल्या 7-8 वर्षात शेटपळेकरांना नेमकं काय झालंय हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे। इतरांचं राहू द्या हो, गावात सुद्धा एवढे प्रॉब्लेम्स तयार झाले आणि तुम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करत नाही, हे शेटपळे गावासाठी चांगलं नाही। आमचं काय व्हायचं उद्या, आमच्या निवडणुकीत काय 7 तारखेला निवडणूक संपल, कोण निवडून येईल कोण पडल, आमदारकीला तुम्ही मला मत द्याल न द्याल तो विषय वेगळा, परंतु शेटपळे गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही बाब अतिशय गंभीर आहे आणि मी नम्रपूर्वक तुम्हाला सांगतोय, नम्रपूर्वक। तालुक्यात गप्पा सुरू आहेत, हा विकास केला, त्या विकास केला, अमुक केलं तमुक केलं, आम्ही विकासावरती बोलतोय, माझ्यावरती आणि बापूसाहेबांच्या वरती टीका टिप्पणी होते की हे काहीतरी बोलतायत आणि आम्ही कामं करतोय। बरं ठीक आहे, तुम्ही कामं करताय, मग कामं तुम्ही करताय तर या गावामध्ये अस्वच्छ पाणी आमच्या लोकांना तुम्ही का पाजताय, काय अडचण आहे तुम्हाला? शेटपळे सारख्या गावात जर अस्वच्छ पाणी येतंय, घाणेरडं पाणी येतंय, मग तुम्ही करताय काय? गावातल्या लोकांना हे अन्याय वाटत नाही का? गावागावामध्ये घराघरामध्ये जल जीवनच्या माध्यमातून स्वच्छ पाणी गेला। नरेंद्र मोदी साहेबांनी योजना आणली आहे की घर घर में जल, प्रत्येक घरात एक वस्ती असली तर नळ द्यायचा आहे आणि ते पण स्वच्छ पाणी द्यायचं आहे। आपल्या गावात स्वच्छ पाणी येतंय का? जरा आवाज तर करा, नाही येत। याचा का नाही प्रश्न तुम्हाला पडत शेतपळेकरांना?
पडला पाहिजे की नाही पडला पाहिजे? अरे तुम्ही लढणारी लोक आहात, असे गप का झालाय? आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. अन्याय आपण सहन करत नाही आणि कुणावरती अन्याय करत नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला संदेश आहे. अरे मग एवढं मोठं गाव आहे, इतका मोठा अनागोंदी चालू आहे गावात, भ्रष्टाचार चालू आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे लोक आले काय, अरे त्या घरातच पाईप काढली रस्त्यावरनं, ज्या पाईप टाकायचे आहेत रस्त्यामध्ये, शाळेमध्ये, शाळेत पाणी जातंय. काय प्रकार आहे? शाळा कुणाची आहे? ही ना शिवसेनेची आहे, ना भाजपाची आहे, ना काँग्रेसची आहे, ना राष्ट्रवादीची आहे, ना रिपाईची आहे, ना बसपाची आहे, ना अन्य कुठल्या पार्टीची आहे. अरे ही शाळा आपल्या शेटपळेकरांची आहे. या शाळेमध्ये पोर आपली जातात गरीबाची. सगळ्याची पोर इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत, त्याची फी आम्ही भरू शकत नाही कारण आम्ही गरीब आहोत. आणि जर शेटपळेच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझ्या शेटपळे गावातली गोरगरिबाची पोरं शिकत असतील आणि तुम्ही तशा पायपा टाकताय, तिथं पाणी जातंय, ती लोक म्हणते अरे टाकू नका, नाही नाही इथंच टाकणार. हा कुठला प्रकार आहे? ही कुठली सत्ता आहे? हा कुठल्या सत्तेचा दर्प आहे? हा कुठल्या सत्तेचा माज आहे? तो माज तुम्ही गावातल्या लोकांनी उतरवला पाहिजे, नाहीतर हे तुमच्या गावासाठी चांगलं नाही, हे योग्य नाही आहे. याच्या पुढे जाऊन 2 मजली जिल्हा परिषदची शाळा बांधली. पहिला स्लॅब, दुसरा स्लॅब, प्रचंड मोठा पाऊस पडला. या मला वाटतं 6 महिने पाऊसच सुरू होता. वरचा स्लॅब गळतोय, आम्ही काय त्याच्यावरती प्रश्न विचारणार नाही कारण ह्या पार्टीचं काम गळकच असतं. वरचा स्लॅब गळतोय ह्याच्याबद्दल दुमत नाही, वरचा स्लॅब गळून खालचा पण स्लॅब गळतोय याच्यावरती आमचा प्रश्नचिन्ह आहे. खालचा स्लॅब, पहिला ग्राउंड फ्लोअरचा स्लॅब गळतोय जिल्हा परिषदच्या शाळेचा. अरे मग कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? काम कसं केलं? तुमचं काय लक्ष आहे का नाही त्याच्यावरती? का शेटपळेकर ज्याच्या त्याच्या नादात आहे, ज्याच्या त्याच्या कामात आहे? अरे गावासाठी तुम्ही 1 तास तर वेळ दिला पाहिजे शेटपळेकर गावातल्या लोकांनी. हे गाव आपलं आहे, सत्ता कोणाची पण असू द्या, सत्ता कोणाची असते. काही गावात आमची सत्ता आहे, काही गावात त्यांची सत्ता आहे. उद्या आमच्याही गावचा सत्ताधारी सरपंच जर चुकीचा वागला, माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, माझ्या सरपंचाला जाब विचारणं. हे कशासाठी करताय तुम्ही? हे चुकीचं आहे, हे योग्य नाही, हे बरोबर नाही. बोललं पाहिजे कुणीतरी. अरे मला तुम्ही जिल्हा परिषदला मतं दिलेत, मला तुम्ही आमदारकीला मतं दिलेत, मताचा टक्का मागे पुढे असेल. 2009ला मला शेतपळ्यात मतं दिली, 2014ला दिली, 2012च्या जिल्हा परिषदला बापूसाहेबांनी मी निवडणुकीत उभा राहिलो विरोधात, तेव्हा तुम्ही मला मतं दिलेत. 2019च्या लोकसभेला तुम्ही मतं दिलेत. मतं कमी जास्त असतील, लीड कुणालाही असेल, पण तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिलाय याची जाणीव गोपीचंद पणाकर म्हणून मला आहे. मी धन्यवाद देतो त्या सगळ्या लोकांना की ज्यांनी मला नेता करण्यासाठी तुमचं योगदान दिलं आहे. आज तुमच्या आशीर्वादावरती, तुमच्या पाठिंब्यावरती मी राज्यभर काम करतोय आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करतोय. पण जेव्हा मी आमदार होईल का न होईल ह्याच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह होते, लोक निंदा करत होती, लोक चेष्टा करत होती, तेव्हा तुम्ही आमची बाजू लावून धरत होता. 2020च्या मे महिन्यामध्ये 14 तारखेला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊनी मला महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा आमदार केला आणि आटपाडी तालुक्यामध्ये आणि जिथं जिथं मला मानणारी लोक आहेत तिथं आनंदाचं वातावरण पसरलं. विधान परिषदेचा आमदार झाल्याच्या नंतर मला काही निधी आला. पहिला निधी आला तो कोविडचा काळ होता, लॉकडाऊन होता. मुंबईला जायचं म्हटलं तर कलेक्टरची परवानगी घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. मला आठवत आहे वाघमोडे साहेब नावाचे साहेब सांगलीला होते, त्यांच्याकडून तो पास घेतला आणि मुंबईला गेलो. माघारी आलो, सगळे परिस्थिती वाईट, लोक मरत होती, दवाखाना, अँब्युलन्सची मागणी, अँब्युलन्स मोडतोड, सगळ्या भानगडी सुरू होत्या. लोकांना बेड मिळत नव्हता, बेड मिळाला तर व्हेंटिलेटरचा बेड मिळत नव्हता, ऑक्सिजनचा बेड मिळत नव्हता, पीपी किट मिळत नव्हते, डॉक्टरांना मास्क मिळत नव्हते, अशी परिस्थिती होती. सरकारनं तेव्हा निर्णय केला की प्रत्येक आमदारांनी 1 कोटी रुपयाचा फंड त्यांच्या फंडातून फक्त कोविड साठी खर्च करायचा. सगळ्या आमदारांना दिला, मलाच दिला असं नाही, विधानसभेचा पण दिला आणि विधान परिषदेचा पण आमदारांना दिला. इथल्या आमदारांनी मास्क आणि बाकीच्या गोष्टीवरती त्यांचा निधी खर्च केला. कुणी कुणावरती निधी खर्च करणं तो माझा अधिकार नाही, त्या आमदारांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रातला मी पहिला आमदार आहे की या
दिगंजीचं प्राथमिक आरोग्य केंद्र, खरसुंडीचं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विट्याचं ग्रामीण रुग्णालय, या 5 रुग्णालयाला एकाच वेळेस अँब्युलन्स देणारा हा तुमचा आमदार आहे. महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण आहे. तुम्ही बघा चेक करून की सरकारी दवाखान्याला आमदाराच्या फंडातून अँब्युलन्स देता येते, हे आम्ही दाखवून दिलं. आणि तेव्हा लोकांना अँब्युलन्स मिळाली, नाहीतर अगोदर फोन यायचा आटपाडीत अँब्युलन्स नाही मिळाली तर त्याला ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर मिळाला तर ती गाडी बंद पडते, ढकलून चालू करायला लागते. करगणीतली अँब्युलन्स निघाली, वायफळ्यात जाऊन बंद पडली. खरसुंडीतली अँब्युलन्स निघाली, कुठं तासगावात जाऊन बंद पडली. याच्याशिवाय दुसरा तिसरा चौथा फोन येत नव्हता. मला आनंद आहे या गोष्टीचा की मी ते सगळा निधी सत्कारणी लावला, कामाला लावला. परत भूमिका आमची अशी होती, ज्या गावात मला मतदान पडू दे अगर न पडू दे, ज्या गावात माझे कार्यकर्ते जास्तीचे असू दे अगर नसू दे, मला विधान परिषदेची संधी मिळाल्या तर त्या त्या गावातला निधी दिला पाहिजे. आणि म्हणून शेतपळ्यातले माझे सगळे सहकारी जेव्हा आले की आमच्या मंदिराच्या समोरचा मोठा सभा मंडप तुम्ही दिला पाहिजे, रामोशी समाजाच्या तिथं तुम्ही कंपाऊंड दिलं पाहिजे, गावात जाणारे रस्ते दिले पाहिजे. आणि मग लगेच मी क्षणाचाही विचार न करता शेतपळ्यासाठी निधी दिला. टेंडर झाला, पण गावातल्या पुढाऱ्यांनी सांगितलं गोपीचंद पडळकरचं नाव गावात लागलं नाही पाहिजे, म्हणून त्यांनी निधी लॅप्स करून टाकला. मला दुसऱ्या पण गावाला वापरता आला नाही. अरे कशासाठी? मी काय तुमचा शत्रू आहे? मी पाकिस्तानात आलोय? बरं ठीक आहे, माझं नाव लावू नका. हो, पण गावातल्या विकासाचा निधी तुम्ही का परत पाठवला? कशासाठी निधी परत पाठवला? हा माझा सवाल आहे. दुसरा विषय महत्वाचा, दवाखान्याचा विषय. अनेक वर्षापासून शेतकऱ्यांचा लढा सुरू होता की दवाखान्याचा विषय झाला पाहिजे. आणि मग मी स्वतः हा कार्यक्रम हातात घेतला. हरिसेठ होते, त्यांचे सगळे सहकारी होते. दवाखान्याचा प्रस्ताव केला, मुंबईला नेला आणि विशेष बाब म्हणून शेतपळ्याला दवाखाना प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलंय. शेतपळ्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलंय. तुम्ही काय केलं? दवाखान्याला जागा द्यायची नाही म्हणून त्या जागेमध्ये सबस्टेशन उभा केलं आणि तुम्ही बघत होता. अरे आज तुम्ही दवाखाना उभा कुठं करणार? हे ओढ्यापात्रातली जागा आता आम्ही बघितली आहे. हे शेतपळेकरांच्यासाठी चांगली बाब आहे का? आज तुमचं गायरान 2-3 किलोमीटर बाहेर आहे गावाची जमीन. आता तिथं तुम्ही हॉस्पिटल उभा करणार का? हा प्रश्न मला शेतपळे गावातल्या लोकांना करायचा आहे. आणि सबस्टेशन तिकडे झालं असतं ना 2-3 किलोमीटर वरती, जाणीवपूर्वक जाणून बुजून. अरे दवाखान्यात कोण गोपीचंद पडळकर नाही येणार इथं? दवाखान्यामध्ये माझ्या शेतपळे गावातला शिवसेनेचा, भाजपाचा, राष्ट्रवादीचा, काँग्रेसचा, कुठल्याही पक्षाचा माणूस त्या दवाखान्यात जाणार आहे. मग जर माझी आई बहीण डिलिव्हरीसाठी, तपासणीसाठी जर प्राथमिक आरोग्य केंद्रात जायची म्हटली तर ती काय 2-2, 3-3 किलोमीटर चालत जाईल का? आज तुमच्या गावाची जागा ही सबस्टेशनला घालवली. एक ना अनेक विषय गावामध्ये आहेत. तुम्ही काय करताय घावातली लोक? कुणाची सत्ता येणं, कुणाची न येणं हा माझा विषय नाही आहे. पण गावामध्ये जे चुकीच्या पद्धतीचं राजकारण चाललंय, दादागिरीचं, केसेस घालणं, अट्रॉसिटी घालणं, भानगडी करणं, हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. आणि हे थांबवण्यासाठी शेतपळे गावानी पुढे आलं पाहिजे, एवढी मला तुम्हाला विनंती करायची आहे. तुम्ही पुढे या ना कुणीतरी पुढं. आज तुमच्यावर नाही झाली, उद्या तुमच्यावर केस होईल. आज तुम्हाला नाही त्रास दिला, उद्या कुणीतरी त्रास देईल. हे सगळं विचारपूर्वक तुम्ही करा. मताच्या राजकारणासाठी मी तुम्हाला काही चुकीचं सांगणार नाही. मताचं राजकारण तर परवा दिवशी संध्याकाळी 5 वाजता संपून जाईल. जय पराजय राजकारणात होत राहतात. निवडणुकामध्ये मोठी मोठी माणसं हारतात, छोटी छोटी माणसं निवडून येतात. हे लोकांच्या हातामधला खेळ आहे. हा काय पुढाऱ्यांच्या आमच्या हातातला खेळ नाही आहे. हे तुम्ही ठरवणारी सगळी मायबाप जनता आहे. तुम्ही ठरवाल कोणाला निवडून द्यायचं. परंतु जे आता शेतपळे गावात चाललंय ते चांगलं नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही चांगल्या विचाराच्या लोकांच्या सोबत या. गावात त्रास न देणाऱ्या, भांडण न लावणाऱ्या, लग्न न मोडणाऱ्या, भानगडी बाकीच्या न करणाऱ्या लोकांच्या सोबत या ना. काय अडचण आहे? पाटील सर आमचे शिक्षकी पेशामध्ये अनेक वर्ष होते, त्यांना उमेदवारी पार्टीनं दिली आहे. दादा उबाले सरपंच म्हणून काम केलंय. आता तिथं मार्केट कमिटीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करतायत. मागे 40-50 लाखाचा मार्केट कमिटीला फ्रॉड त्यांनी बाहेर काढलेला आहे. अशी माणसं आम्ही तुमच्या समोर दिलेत. आणि बापू साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवतोय. आत बाहेर काय नाही आमचं. जे काय असतंय ते स्पष्ट असतंय. जी काय भूमिका असती, जी पोटात तीच ओटात, आदिबात आधीमध्ये काही नाही. आणि त्यामुळे ही निवडणूक आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे. दुसरा विषय पुढे आला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या इथं व्हावा. माग मुलं मला भेटली होती, त्याला बरीच वर्ष झाली. मुलं प्रयत्न करत होती की वर्गणी काढून आपल्याला पुतळा बसवायचा आहे, परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. आता तो विषय परत नव्यानं पुढे आलाय. परवा सरपंचाच्या घरी जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा तरुण मुलं मला भेटली आणि ते म्हणत होते की असं असं. मी म्हटलं ठीक आहे, काहीच अडचण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणं ही आपली सर्वांचीच प्राथमिकता असली पाहिजे. त्यामध्ये कसलं कुठलंच राजकारण नाही. समोरचे उमेदवार विनायक मासाळ यांनी सांगितलंय 25 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवतो. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी 25 दिवसामध्ये पुतळा बसवला, ठीक. नाही बसवला तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याची पुढची प्रोसेस करून घेतो, कारण प्रोसेसला वेळ लागणार आहे. आता त्यांनी शब्द कसा दिलाय मला माहित नाही, परंतु प्रस्ताव तयार करणं, तो प्रस्ताव मंत्रालयापर्यंत जाणं, त्याच्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव खूप लागते. प्रोसेस काय झाली आहे मला माहित नाही, पण ती प्रोसेस झाली असेल तर 25 दिवसात बसू द्या. नाही त्यांनी बसवला तर मी आणि बापू साहेब तुमच्या सोबत आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण या पटांगणामध्ये जिथं कुठं तुमची जागा निश्चित झाली असेल तिथं आपण बसू. आपल्याला कुठलीही कसली अडचण येणार नाही. आता गावात विकास झालाय म्हणते, माझ्याकडे निवेदन आलं की आंबेडकर नगरमध्ये आंबेडकर भवन बांधायची मागणी आहे लोकांची, पशुवैद्यकीय दवाखान्याची मागणी आहे, बस स्टँडची मागणी आहे, रामोशी समाजाचा प्रश्न तसाच पेंडिंग आहे आणि मुस्लिम समाजाचा प्रश्न आहे. मग आता तुम्ही तर म्हणताय सगळा विकास केला, मग ही लोक आम्हाला निवेदन काय देत आहेत, कशासाठी देत आहेत? ज्यांच्या प्रश्नावर तुम्ही कधी लक्षच दिलं नाही, कधी तुम्ही वाचाच फोडली नाही. 2-2 वर्ष कर्मचाऱ्यांचा तुम्ही ग्रामपंचायतचा पगार देत नाही. जल जीवनचं काम निकृष्ट केलंय, अर्धवट काम आहे. अरे गावाची आता परत 25-30 वर्ष ती योजना येणार नाही. योजना 25-30 वर्षानंतर येते. पुढच्या 40 वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून पिण्याच्या पाण्याची योजना केली जाते. जर तुम्ही आता ही योजना अर्धवट ठेवत असाल तर त्या योजनेचं पुढं करायचं काय, हा सुद्धा प्रश्न आपल्या सगळ्या लोकांच्या पुढे पडलाय. आणि म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जर काम करायचं असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहे. मी इथला आमदार नाही, बापूसाहेब पण इथले आमदार नाही, पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो, आम्ही जरी इथले आमदार नसलो तर आमदारांपेक्षा निधीच्या बाबतीत कुठंच कमी पडणार नाही. हा शब्द मी तुम्हाला देतो, कुठंच कमी पडणार नाही. कारण बापूसाहेबांना पण जिल्हा नियोजन मधून चंद्रकांत दादा मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत, मलाही देत आहेत. आणि तुम्ही जर उद्या जिल्हा परिषदचे सदस्य निवडून दिले तर आणखी आपल्याला जरा कॉलर टाईट होईल. आपण ताकदीनं जाऊ शकतो, निधी मागू शकतो आणि आपल्या या परिसराचा चांगल्या पद्धतीनं विकास करू शकतो. आणि म्हणून शेतपळे गावातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्रित या, एकजूट व्हा आणि दादासाहेब उबाले आणि आपले पाटील सर या दोघांना कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून मोठ्या मताच्या फरकाने तुम्ही आपल्या पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला पाठवा. नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार केंद्रात काम करतंय, अत्यंत चांगलं काम करतंय. 2014ला आपला भारत देश जगामध्ये 11वी अर्थव्यवस्था होती. 2026ला ची अर्थव्यवस्था नंबर 4 वरती आली आहे. 2030ला नंबर 3 वरती येणार आहे. 2035ला नंबर 2 ला येते आहे. आणि 2047ला जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा भारत जगाची महासत्ता होते, अमेरिकेला मागे टाकते, अमेरिकेला मागे टाकते. हा विचार आपण केला पाहिजे. किसान सन्मान निधी आला, 6,000 रुपये केंद्राचे, 6,000 रुपये देवाभाऊच्या सरकारचे, 12,000 रुपये शेतकऱ्याला. हे पैसे कशासाठी आहे? बी बियाणं घेण्यासाठी सुद्धा आपण उसने पैसे मागत होतो. आपण गरीब शेतकरी पोर आहोत, बी बियाणं घ्यायचं आहे, खतं घ्यायचं आहे, आपण कोणाकडून तरी उसने पैसे मागायचो. केंद्र सरकारच्या लक्षात आलं की शेतकऱ्याला कुणाच्या तरी हात पुढे पसरावा लागू नये आणि म्हणून केंद्र सरकारनं 6,000 आणि आपल्या राज्य सरकारनं 6,000 रुपये आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याची व्यवस्था केली आहे. त्याची संख्या हजारो संख्या आपल्या तालुक्यामध्ये आहे, हजारोच्या घरामध्ये आहे. लाडक्या बहिणीची संख्या जिल्ह्यात 7 लाख आहे. एवढ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सरकार 1500 रुपये टाकताय. गरीबाला 1500 रुपयाची रक्कम मोठी आहे, मोठ्या लोकांना वाटत नाही. ढाब्यावर गेले तर 2-4 हजार रुपये जात आहेत. पण अशी असंख्य कुटुंब आहेत
की ज्यांच्या घरामध्ये 500 रुपयाची त्यांनी एका वेळेस नोट कधी बघितली नाही. अशी गरीब लोक आहेत, अशी परिस्थिती आहे. अशा लोकांच्या घरामध्ये जर 1,500 रुपये खात्यावरती आले तर त्या ताईच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, तो आनंद, तोच आमचा आशीर्वाद आहे, तीच आमची ताकद आहे आणि तेच आमचं पाठबळ आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की आपण शेटपळे गावातल्या लोकांनी, आपल्या गावातला उमेदवार आहे आणि तो चांगल्या मताने जावा. राजकारणाच्या पद्धतीने होत राहतं. मागं हरीशेठना पण आम्ही उमेदवारी दिली, तेव्हा पण तुम्ही ज्या पद्धतीनं सपोर्ट करणं आवश्यक होतं तो केला नाही. आमचं काही त्याबद्दल दुमत नाही. आम्ही इकडून तिकडून ओढून ताणून सीट आमची आणली, त्याबद्दल काहीच अडचण नाही. आता आपल्या गावातले पाटील सर हे उमेदवार आहेत, दादासाहेब तुमच्या शेजारी तरवले गावचे उमेदवार आहेत, आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये वातावरण खूप चांगलं आहे. तर तुम्ही सुद्धा चांगलं सहकार्य केलं तर खरंच भारतीय जनता पार्टीला खूप तुमची मदत होईल. माझी नम्रतेची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही बापूसाहेबांच्या नेतृत्वामध्ये या परिसरातून खूप चांगलं लीड द्यावं आणि जिल्हा परिषदला करगणी गटामध्ये या आमच्या दोन्ही सीटा निवडून आणल्या. माझ्या आणि बापूसाहेबांची जरा कॉलर टाईट होईल. आपल्या सीटा पाडल्या तर मग आम्हाला पण जास्त बोलता येणार नाही, आम्हाला पण काही भूमिका मांडता येणार नाही. कारण जेव्हा आपण भूमिका मांडतो तेव्हा पाठीमागं लोकप्रतिनिधींची संख्या बघितली जाते, ती मोजली जाते. मागच्या वेळेस तुम्ही 4च्या 4 जिल्हा परिषद सदस्य निवडून दिले आणि 4 वर्षामध्ये एकही आपल्या सदस्यावरती कोणी आरोप केला नाही की यांनी चुकीचं काम केलंय. म्हणजे एखाद्याचं काम झालं नसेल पण चुकीचं काम आपल्या पार्टीच्या कुठल्याच लोकांनी केलेलं नाही, याची सुद्धा जाणीव आपण ठेवली पाहिजे. शेटपळ्यामध्ये आता जे पाणी येतंय, आपल्या तालुक्यात टेंबूचं पाणी येतंय, हे देवाभाऊनी दिलेली देण आहे, देवाभाऊनी केलेलं मोठं सहकार्य आहे. आणि आपल्या लोकांना आता भाजपच्या या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मी जतचा आमदार आहे, माझ्या तिथं 2,000 कोटीचं काम सुरू आहे. ते सगळं श्रेय माझं नाही आहे, कारण माझ्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस नावाची ताकद उभी आहे, त्यांनी ते दिलेलं काम आहे. मी मधला फक्त पोस्टमन आहे. जतच्या लोकांचे प्रश्न घेणं, मुंबईत जाऊन सांगणं, मुंबईमध्ये निर्णय घेतला का तो कागद घेऊन येऊन जतमध्ये देणं. मी मालक नाही आहे. आमदार हा लोकांचा सेवक असतो, लोकप्रतिनिधी आहे. तुम्ही आम्हाला आमदार केलाय, तुम्ही आम्हाला ताकद दिली आहे, त्यामुळे जनता ही सर्वोच्च आहे, जनतेपेक्षा सर्वोच्च कुणीच नाही. आणि म्हणून इथल्या भागातल्या लोकांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भूमिका घेतली आहे बापूसाहेबांनी. मी आता तुम्हाला दवाखान्याचे पैसे मंजूर करून देतोय 5 कोटी रुपये. हे प्राथमिक आरोग्य केंद्र भव्य दिव्य देखणं आपल्याला इथं बांधायचं आहे आणि इथल्या लोकांना मोफत उपचार या सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून द्यायचा आहे. आम्ही कुठं आमदार आहे आणि मी काय एक दवाखाना मंजूर केला नाही. शेटपळे प्राथमिक आरोग्य केंद्र, नंतर खरसुंडी ग्रामीण रुग्णालय, बनपुरीचं उपकेंद्र, नंतर झऱ्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र, भूडचं उपकेंद्र, पेडचं ग्रामीण रुग्णालय आणि घोटीचं उपकेंद्र, 7 दवाखाने एकाच वेळेस करणारा महाराष्ट्रातला तुमचा आमदार आहे. मी काही इथला विधानसभेचा सदस्य नाही. बघा तुम्ही, आणि मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री त्यांनी विशेष बाब म्हणून 7च्या 7 दवाखाने दिलेले आहेत. हे लोकांच्या हिताचं काम आम्ही केलंय. एवढंच या निमित्तानं बोलतो. बापूसाहेबांना विनंती करतो की त्यांनी बोलणार